मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया निरमा कंपनीला निरमा हे नाव कसे पडले. जाणून घेऊया थोडक्यात. निरमा कंपनीचे मालक डॉक्टर करसनभाई पटेल यांची मुलगी निरुपमा यांच्या नावावरून पावडरचे नाव निरमा ठेवण्यात आले. त्यांची मुलगी निरुपमा यांचा वयाच्या 8व्या वर्षी अपघातात निधन झाले. या कारणाने त्यांनी हा निर्णय घेतला. नोकरी सोडून आपला काहीतरी व्यवसाय करावा म्हणून त्यांनी आपल्या चालू असलेली नोकरी सोडून 1969 मध्ये फॉस्फेट मुक्त डिटर्जंट पावडर तयार केली. निरमा विकण्याचे काम त्यांनी सुरुवातीला सायकलवर केले. त्यांना चांगला प्रतिसाद पण मिळाला. त्यानंतर त्यांनी एक पत्र्याचे शेड भाड्याने घेऊन आपली छोटीशी कंपनी चालू केली. तिला नाव दिले निरमा, जे की त्यांच्या मुलीचे नाव होते. त्यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्धेत हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी होती. त्यावेळी त्यांची डिटर्जंट पावडरची किंमत 13 रुपये प्रति किलो इतकी होती, तर निरमा कंपनी फक्त 3.50 म्हणजे 3.5 रुपये किलो प्रति किलो दराने विकत असे. 1975 पर्यंत निरमा वॉशिंग पावडर ही देशातील अनेक भागामध्ये सर्वात लोकप्रिय घरगुती डिटर्जंट बनले होते. ज्याला लोकप्रिय वॉशिंग पावडर निरमा दूरचित्रवाणी जाहिरातीद्वारे काही प्रमाणात मदत केली गेली होती, म्हणजे मुफ्तमध्ये केली गेली होती. 1999 पर्यंत निरमा हा एक प्रमुख ग्राहक ब्रँड होता, जो डिटर्जंट, साबण आणि वैयक्तिक काजू उत्पादनाची श्रेणी देत होता. अंतःशिराद्रव्याद्वारे तयार करण्यासाठी निलाईफ नावाची आरोग्य सेवा उपकंपनी देखील स्थापन केली. नोव्हेंबर 2007 मध्ये निर्माने अमेरिकन कच्चा माल कंपनी सेरल्स व्हॅली मिनरल इंक खरेदी केली, ज्यामुळे ती जगातील पहिल्या 7 सोडा ॲश उत्पादकांमध्ये होती. निरमा ग्रुपने 2014 मध्ये निंबोल येथील प्लॅन्टमधून सिमेंट उत्पादन सुरू केले. 2016 मध्ये निर्माने लाफार्ज इंडियाची सिमेंट मालमत्ता 1.4 बिलियन मध्ये विकत घेतली. फेब्रुवारी 2020 मध्ये निर्माने 5.500 कोटी म्हणजे 5,500 कोटी मध्ये इमामी सिमेंटचे अधिग्रहण केले. तसेच त्यांचे जर प्रमुख उत्पादन जर पाहिले तर सोडा ॲश, लिनियर अल्काइन बेसिन, साबण, डिटर्जंट, खाद्य आणि औद्योगिक मीठ, अल्फा ऑलोफिन सल्फाइड, अदमुक्त आल्बो, ग्लिनिस इत्यादी आहे. निरमा ही कंपनी गुजरातची आहे.